चांगल्या चांगल्या फलंदाजांना नामोहरम केलेला आहे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. ऋतिककडे स्ट्राईक असणार आहे. आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाही. पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळण्याची संधी ऋतिकला मिळाली नाही. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करायचा होता. इनसाइड एज घेऊन बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग कडे. फिल्डर आहे तिकडे. एक धाव घेण्याची संधी मिळते ऋतिकला. ऋतिकचा अकाउंट ओपन होत असताना संघाची धावसंख्या पुढे सरसावते 1-11. Yes, Pratik ball up to the batsman and batsman looking for on drive. Ball is travelling to mid wicket and with the stroke through for 1. या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपण पाहिली तर गोलंदाजांच्या बाजूने जाते ती म्हणजे नॉन पॉवर प्ले ओव्हर्स मध्ये 7 खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात येत आहेत. या स्पर्धेच्या नियमांनुसार चांगला स्ट्रोक ऑन ड्राईव्ह केला जातोय मात्र गॅप मिळत नाहीये. आणखी एक सिंगल येथे आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना फलंदाज सागरच्या बॅटमधून ही सिंगल आली आहे. धावसंख्या 12. देखिए सागर कारबारी जिस तरह के बल्लेबाज हैं ये रिस्क का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. निश्चितच. आणि ऋतिक मध्ये देखील ती क्षमता आहे. मनगटी प्रहार करण्याची क्षमता असलेले 2 फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत. यावेळेस खूप जोरदार हिट लगावण्याचा प्रयत्न मात्र चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न होता. एक चांगला बॉल. अच्छी गेंद थी, आम गेंद थी, टिप्पा खाने के बाद सीधी रही. बैट्समैन ब्रेक के लिए खेले थे आणि जास्त फुटवर्कचा देखील वापर केला नाही. चेंडूच्या लाईन मध्ये गेला नाही किंवा चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा फारसा प्रयत्न फलंदाज ऋतिक गडगने केला नाही. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. प्रत्येकी 4 षटकांची ही सेमीफायनल मॅच. यावेळेस मात्र अगदी स्लॉट मध्ये फेकून दिलाय त्याला दुसऱ्या प्लॉट मध्ये षटकार. पे रखी, उनके बैट पे गेंद को रखा पैरों पे और विद द टाइट स्वंग कर दिया ऑन साइड में 6 रन. इस तरह के मैचेस में एक बड़ा स्ट्रोक आता है तो सिर्फ गेंदबाज नहीं कप्तान पे भी दबाव आ जाता है. निश्चितच प्रत्येक बॉल हा महत्वाचा आहे. प्रत्येक धाव ही लाख मोलाची असणार आहे कारण तुम्ही सेमीफायनल मॅच खेळत आहात आणि फक्त 4 षटकांची मॅच आहे. त्यामुळे एखादी चूक देखील तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. पहिला षटकार आला या सामन्यातील ऋतिकच्या बॅटमधून. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा ड्रॅग केलाय बॉल. एलिव्हेशन नाहीये मात्र डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेक मात्र तेवढी ॲक्युरेट नाहीये. गोलंदाजाकडून देखील थोडीशी चूक घडली आहे आणि ओव्हर थ्रोचा लगेच फायदा उचलला गेलाय. खूप चांगली रणनीती दोन्ही फलंदाजांची. जिथे जिथे संधी मिळते धाव घेण्याची तिथे तिथे धावा घेत आहेत आणि धावफलक त्यांनी हलता ठेवलाय ते गरजेचं देखील आहे. धावसंख्या झाली 20 धावा. षटकातील शेवटचा बॉल लोअर फुल टॉस. यावेळेस स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचा होता मात्र 21. 2 ओवर की समाप्ति में हम देखते हैं तो 21 रन बने. मैं समझता हूं कि अच्छा टोटल बना लिया है. हालांकि किरण पाटिल क्वार्टरल ऑफ भिवंडी का ओवर बाकी है और देखना है कि सूरज पाटिल का आना बाकी है. तो एक बात है कि आखिरी ओवर कौन करेगा, तीसरा ओवर कौन करेगा. तीसरे ओवर के लिए किरण पाटिल को बुलाया गया है. देखिए किरण पाटिल ने भी पिछले 2-3 साल से काफ़ी अपनी गेंदबाजी में पहनापन लाया है. उनकी जो राउंड आर्म स्विंगिंग यॉर्कर रहती है वो बहुत इफेक्टिव रही है. अब ये देखना है कि उनके सामने क्या रणनीति रहती है. लेकिन आरडी टीम की थोड़ी सी रणनीति बदली हुई नजर आ रही है इस सीजन में. हालांकि पहला ही टूर्नामेंट है इस ब्रांड न्यू सीजन का. हम पहले देखते थे कि हिमांशु पाटिल पावर प्ले में गेंदबाजी करते थे या फिर किरण पाटिल नई गेंद से गेंदबाजी करते थे. यानी कि इनिशियल ओवर्स में ये गेंदबाजी किया करते थे. आज हमने देखा है कि संतोष मडवी ने शुरुआत की है. प्रतीक पाटिल दूसरा ओवर कर रहे हैं और डेथ ओवर्स में किरण पाटिल और हिमांशु को आक्रमण पर लाया जा रहा है. देखिए इसका कारण ये कि सिक्का राइजुल वक्त जो नोट चलता है उसको ही आगे रखना चाहिए. इस सीजन में बहुत अच्छे टच में नजर आ रहे हैं संतोष मडवी. बिल्कुल बिल्कुल बहुत अच्छे रिदम में हैं और नई गेंद का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं. तो वो तो बहुत ही सही सोच है RD11 की. किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए पहली गेंद तेज तर्रार गेंद वाइड यॉर्कर थी. बल्ले के अंदर लगी. शॉर्ट मिड विकेट पे 1 रन. 22 पे पहुंचा है स्कोर. कहीं ना कहीं किरण ने भी देख लिया है कि बल्लेबाज ऋतिक गड़ग ऑन साइड को ज्यादा फेवर कर रहे हैं. एक अच्छी गेंद से शुरुआत ऑफ स्टंप के बाहर की लगभग यॉर्कर लेन गेंद से शुरुआत की अपने ओवर की. अब एंगल चेंज करते हुए दाहिने के बैट्समैन के लिए राउंड द विकेट जाने का फैसला उन्होंने लिया है. किरण लेफ्ट आर्म राउंड द विकेट
कारोबारी के लिए, जब तक रनों का कारोबार कर रहे हैं। ओ अराउंड डिलेक्स बोल्ड की कोशिश, वाइड। लालच बुरी बला, बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है, एक बार गले लग गई तो गला ही दबा देती है। हालांकि किरण पाटिल के पास इतनी गति है कि वो पैरों के पीछे से बोल्ड कर सकते हैं बैट्समैन को, लेकिन दिशा पर नियंत्रण उतना नहीं था, लेग स्टंप के बाहर भटक गए। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए किरण पाटिल। ओ अच्छी गेंद, सम्मान दिया, धीरे से पुश किया, दूसरे के लिए निकल पड़े हैं, पूरा करते हुए थ्रो काफी वाइड आ रहे हैं। और इसे कहते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को, नहीं चुरा लिया है तुमने जो रन को। 2 रन आते हुए स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है सुरेश इंटरप्राइजेस का 25। जो दर्शक अभी भी हमसे जुड़े उनके मालूमात के लिए कि ये एक दिन का धमाका 365 दिन याद रहे। गजब का क्रिकेट देखने को मिल रहा है, गेंदबाजी भी अच्छी हो रही है, लेकिन बल्लेबाज विकेटों के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं। किरण फिर से भी थोड़ा सा नाराज हैं। अंपायर इज द बेस्ट जज, ऑन फील्ड अंपायर का बढ़िया निर्णय। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 27 रन। विनोद पाटिल और बारक्या भाई पाटिल फैम टीम है, जबकि बंटी शिल्के उनके मैनेजर हैं और टीम को पिछले 2 साल से बहुत अच्छा लीड कर रहे हैं। पिछले सीजन का पहला कप आरडी ने जीता था, देखना है इस सीजन का पहला कप कौन जीतता है, क्या पायनियर या दोनों में से कोई टीम। इस मर्तबा हेलीकॉप्टर अंदाज में गेंद को ड्राइव किया, खोद के निकाला। ये देखिए फील्डिंग बहुत ही साधारण हो रही, और ये कहीं ना कहीं अच्छे रनिंग बिटवीन द विकेट्स का नतीजा है कि फील्डर पर चौथी बार हमने देखा है इस पारी में कि सिंगल को डबल में कन्वर्ट किया गया है, और ये बहुत ही उपयोगी रन्स ये दोनों बल्लेबाज बनाते हुए अपनी टीम के लिए महंगे भी पड़ सकते हैं। किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, स्विंग एंड मिस। अच्छी गेंद थी, आगे थोड़ा रखा था और पैर नहीं चले थे, जगह से ही बल्ला चला दिया था। और फिर से कहीं ना कहीं ऑन साइड में खेलने का प्रयास, गेंद के मेरिट पर स्ट्रोक नहीं खेला गया, जिसके चलते कोई रन नहीं मिला है इस गेंद पर। ये पहली डॉट गेंद किरण पाटिल के ओवर में, 29 पर रुका हुआ स्कोर, तीसरे ओवर का खेल प्रगति पर। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं किरण। इस मरतबा फिर से हेलीकॉप्टर अंदाज में अच्छा ड्राइव, लॉन्ग ऑफ थोड़ा सीधा खड़ा है और यहां जाकर अब आउट होते हुए सागर कारबारी। क्या ये आउट हुए हैं? ही हिस्सा है, यदि पहुंच जाते तो 1 रन एक्स्ट्रा मिल जाता, आउट भी हुए तो कोई गम नहीं है। वैसे भी काफी थक गए थे दौड़ दौड़ कर और एनर्जी लेवल थोड़ा सा कम हो गया, शॉट से उनके बल्ले से आना थोड़ा मुश्किल हो गया था, तो एक फ्रेश बल्लेबाज को क्यों ना क्रीज पर बुलाया जाए, यही सोच थी। और आखिरकार सागर कारबारी 13 रन बनाकर रन आउट हुए। बिल्कुल सही कहा आपने, ये रणनीति का हिस्सा था, लगा तो मटका नहीं तो झटका। और अब नए बल्लेबाज जिनका कहीं ना कहीं दर्शक इंतजार कर रहे थे, सूरज पाटिल, बाहुबली बल्लेबाज मैदान में। पिछले मैच में क्या शानदार पारी खेली थी, 2 छक्के लगाए थे 2 गेंदों पर पारी के आखिरी ओवर में, और वही कहीं ना कहीं महत्वपूर्ण। क्या तेज तरह की किरण पाटिल की, यही तो उनकी असली पहचान है। पूरे ओवर में हालांकि तेज बॉलिंग की उन्होंने, लेकिन ये कहीं ना कहीं मुझे लगता है कि उनके ओवर की सबसे तेज गेंद थी। रफ्तार में बीट किया, पैर पर लगी गेंद और स्टंप्स के सामने पाए गए बैट्समैन ऋतिक गड़क। बिल्कुल 3 ओवर की समाप्ति पे रन बने 30। यही सिचुएशन तो थी अजय, 27 रन थे और 21 ले लिए वहां पर आखिरी ओवर में सूरज पाटिल ने। वहीं सूरज पाटिल सामने क्या इतिहास अपने आप को दोहराएगा। इस वक्त हमसे जुड़ते हुए मैन ऑफ क्राइसिस, बहुत ही मशहूर ऑलराउंडर दीनू भैर और प्रहलाद जो फोकस मैन है। देखिए अजय, ये एक दिन का शो है लेकिन ये 365 दिन याद रहता है, और ये शो तो ऐसे हो रहा है कि बिल्कुल उलट फेर चल रहा है, ऊपर नीचे चल रहा है। जी हाँ, बहुत उतार और चढ़ाव इस टूर्नामेंट में हमें देखने को मिल रहे हैं। सुबह से जितने भी मैचेस हमने देखे हैं, बहुत अच्छा क्रिकेट पेश किया गया है।
कुछ मैचेस हालांकि एक तरफा भी हुए हैं, लेकिन काफी रोमांचक क्रिकेट भी देखने को मिला है। खासतौर पर टूर्नामेंट का पहला मैच पाइनियर स्पोर्ट्स और भरत स्पोर्ट्स वर्ल्डपाड़ा के बीच में जो टाई हुआ था, और सुपर ओवर में उसको पाइनियर टीम ने जीता, और आखिरकार पाइनियर स्पोर्ट्स इस टूर्नामेंट के फाइनल में भी पहुंच चुकी है। सेमीफाइनल मुकाबले में उन्होंने साई स्पोर्ट्स खारबाव टीम को परास्त किया, और इस समय ये दूसरा सेमीफाइनल मुकाबला सुरेश इंटरप्राइजेस पाए और आरडी 4440 ओवली के बीच में। आरडी टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई 3 ओवर के बाद स्कोर 30 रन 3 विकेटों के नुकसान पर। सूरज पाटिल इस समय स्ट्राइक पर, नए बैट्समैन नॉन स्ट्राइकर सेन पर करण कदम, दोनों भी नए बल्लेबाज है, और गेंद के साथ हिमांशु पाटिल। लेंथ गेंद ऑफ स्टंप के बाहर, और बाहर निकली, टप्पा पड़ने के बाद वाइड। बल्ला तो फेंक बैठे थे वहां पर गेंद पर, लेकिन दिशाहीन गेंद। अतिरिक्त रन मिलता हुआ सुरेश इंटरप्राइजेस पाए टीम को। देखिए, हिमांशु पाटिल की भी एक खासियत है कि वो ज्यादातर लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदें करते हैं, अच्छा स्विंग भी मिलता है उनको। काफी अच्छी रफ्तार भी है उनके पास, यॉर्कर डालने की क्षमता है। यॉर्कर का प्रयास, फुल टॉस बनी, और उसका फुल टोन लेते हुए बैट्समैन बाहुबली के बल्ले से सिक्सर, और साथ में नो बॉल का इशारा। देख रहा हूं कि सूरज पाटिल जब बल्लेबाजी को जाते हैं तो उनके चेहरे पे किसी भी सिचुएशन में किसी तरह का कोई भी टेंस नहीं रहता है। क्या दे मारा है, पूरी ताकत से गेंद को फेंक दिया बाहर। देखिए, जब वो क्रॉस बैटेड शॉट भी खेलते हैं, मैंने देखा है, ऑब्जर्व किया है कि उनका सिर बहुत ही स्थिर रहता है और बॉडी बैलेंस बहुत अच्छा रहता है। बहुत अधिक ताकत से भी हिट करने का प्रयास नहीं करते हैं, जिस वजह से वो अपना शेप नहीं गवाते हैं, और टाइमिंग बड़ी अच्छी रहती है उनकी। दीपेश माली वहां गए हिमांशु के पास समझाने के लिए कि सूरज पाटिल को रोकना होगा। 38 रन में 3 विकेटें गिरी है, फ्री हिट है, और अजय यहां से अगर 10 रन आए ना तो फिर आरडी के लिए माना के बिलाल शेख है, माना के आपके पास सरदर्द वाले बैट्समैन दीपेश माली है, लेकिन राह आसान नहीं होंगी क्योंकि उमेश तरे, कपिल केने बहुत अच्छा बॉलिंग यूनिट है। जी हाँ, और ऊपर से सेमीफाइनल मैच का दबाव, बड़ा मुकाबला है। फ्री हिट गेंद लेकर हिमांशु, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, दोबारा करनी पड़ेगी। फ्री हिट कंटिन्यू, वाइड का इशारा। दबाव दबाव इस तरह की स्थिति में, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस, गेंदबाज के तो हाथ पांव फूल ही जाते हैं। और ये जो रन है, ये जो बचने की कोशिश है, ये बचने की कोशिश नहीं। दुनिया में बहुत गलियां हैं, पतली गली से निकल जाओ, क्रिकेट में कोई गली नहीं, डट के मुकाबला। इस बार मिस टाइम कर बैठे हैं, लेकिन कोई नुकसान होने वाला नहीं है। डाउन द ग्राउंड खेला, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद पर आए, और बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। ये सबसे बड़ी खासियत रही है इस पारी की। बल्लेबाजों ने जिस तरह से सिंगल्स को डबल में कन्वर्ट किया है, एक एक रन की अहमियत को समझते हुए सुरेश इंटरप्राइजेस पाए टीम के बल्लेबाज। नहीं, स्कोर ये 41। ये अच्छी कप्तानी भी है। उन्होंने पहले ही इंस्ट्रक्शन दिए थे कि भले से 1-2 विकेट चले जाए, लेकिन 1-2 में तब्दील होते हैं। आपको तो पता है कि जब आप चेस करने आते हैं तो ये रन कितने भारी पड़ जाते हैं। और देखिए, छोटे ग्राउंड्स पर 2-2 रन बार बार दौड़ कर लेना उतना आसान भी नहीं होता है। जितनी भी सराहना की जाए उतनी कम। स्ट्राइक अभी भी सूरज पाटिल के पास, और अभी भी 5 गेंदें इस ओवर में शेष है। एकमात्र लीगल गेंद की है अभी तक हिमांशु ने, 3 अतिरिक्त गेंदें की है, जिसमें 2 वाइड और 1 नो बॉल। इस बार ऑन द राइज हवा में खेल दिया है, लॉन्ग ऑफ पर कैच का मौका, आसान सा कैच, विकेट गिरता हुआ, सफलता मिलती हुई हिमांशु पाटिल को, और सूरज पाटिल पेविलियन की राह पर।
बैट्समैन मनीष आए हैं जिन्होंने एक बहुत ही अद्भुत कैच लिया था पिछले मैच में, इस टूर्नामेंट का संभवतः सबसे बेहतरीन कैच। दीपक मडवी ने जो कैच लिया था वो भी लाजवाब कैच था। ऊपरी किनारा, एक और कैच, बढ़िया कैच वहां पर शॉर्ट फाइन लेग की दिशा में संतोष मडवी मौजूद थे। पहले प्रयास में हालांकि गेंद हाथ से चिटकी थी, लेकिन दूसरे प्रयास में कोई गलती नहीं की और एक और विकेट झटकते हुए हिमांशु। यस साहब, हिमांशु हैट्रिक पे आ गए हैं। और अजय गरत, सबसे बड़ी बात है कि ग्राउंड फील्डिंग उतनी अच्छी नहीं हुई है, लेकिन कैचिंग बहुत अच्छी हुई है। सुल्तान ग्रुप टीमगढ़ पड़ा की तरफ से इस वक्त स्पेशली कमेंट्री पैनल के लिए बहुत ज्यादा मुबारकबाद आई है। बहुत शुक्रिया आप लोगों का। आप लोगों के इसी तरह के हौसले से हम चाहते हैं कि कमेंट्री में हम ज्यादा से ज्यादा रोमांच करें। 41 रन हुए, कितनी गेंदें बची? तीन गेंदें बची। हैट्रिक पे आ चुके हैं हिमांशु पाटिल। हिमांशु पाटिल का वो हैट्रिक कोई भी नहीं भूला होगा जो उन्होंने एमएलए ट्रॉफी में किया था और स्विंगिंग यॉर्कर पर तीसरा विकेट जयेश पाटिल का लिया था। जी हाँ, बहुत ही शानदार गेंदबाजी की थी उन्होंने उस मैच में नए गेंद के साथ। यहाँ पर डेथ ओवर्स में बॉलिंग कर रहे हैं। पारी का अंतिम ओवर चल रहा है, 3 गेंदें शेष है, लेकिन अच्छा बाउंस बैक किया है खराब शुरुआत के बाद हिमांशु पाटिल ने। हैट्रिक गेंद का सामना करेंगे बैट्समैन सचिन। हिमांशु चले लेफ्ट आर्म ओवर द विकेट और बोल्ड कर दिया, हैट्रिक पूरी। शानदार गेंदबाजी, हिमांशु पाटिल का यह करारा जवाब। जी हाँ, और दोनों भी एक ही टीम के गेंदबाज, RD 440 ओली। लेकिन क्या जबरदस्त वापसी है सिद्दीक जी। यानी आपका कहना है कि एक हैट्रिक उन्होंने विनोद पाटिल और एक हैट्रिक बारक्या भाई पाटिल को अर्पित की। बिल्कुल बिल्कुल। और भी कुछ हैट्रिक्स आ सकते हैं, सीजन तो अभी स्टार्ट हुआ है और बड़ी टीम मानी जाती है भिवंडी सिटी क्रिकेट में RD 440 ओली। लेकिन बड़ी चुनौती पेश की है इस मुकाबले में सुरेश एंटरप्राइजेस पाई टीम के बल्लेबाजों ने। 41 रन बने हैं, विकेट गिरे हैं अभी तक के खेल में 6 और अब 2 गेंदे पारी में शेष है। चेतन कारिक ने RD 440 को ऑल द बेस्ट कहा और ऑल इज वेल चलता हुआ इस ओवर में। नए बैट्समैन उमेश तरे अगली गेंद का सामना करेंगे। अपनी गेंदबाजी के लिए मुल्ता जाने जाते हैं, लेकिन अच्छी बैटिंग भी कर सकते हैं, क्षमता रखते हैं। शफल किया, अपील और एक और विकेट, 4 में 4। ये तो ट्रेंड निकल गया है लगता है इस अंदाज में अब गेंदबाजी करते हुए हिमांशु पाटिल। आलिमगढ़ एक्सप्रेस, वाकई में अब पटड़ी पर नजर आ रही है ये आलिमगढ़ एक्सप्रेस। कमाल की बॉलिंग कर रहे हैं हिमांशु पाटिल। देखिए पहली गेंद पे आपको सिक्सर दूसरी गेंद पे लगा था, उसके बाद आपने पलट के नहीं देखा और उसमें भी एक गेंद पर 11 रन खर्च किए थे उन्होंने, लेकिन उसके बाद 4 गेंदों पर 4 बल्लेबाजों का सुपड़ा साफ कर दिया है हिमांशु पाटिल ने। क्या 5 गेंदों पर 5 विकेट्स वो झटक लेंगे, ये देखने वाली बात होगी। परेश गोराडकर नए बैट्समैन। पारी की आखिरी गेंद लेकर हिमांशु पाटिल, जाने दिया गेंद को, विकेट कीपर से रुकी नहीं है, सिंगल चुराने का प्रयास और उसमें सफल बल्लेबाज, वाइड का भी इशारा। तो ये 2 अतिरिक्त रन काफी ज्यादा खर्च किए गए हैं और ग्राउंड फील्डिंग भी जिस तरह से रही है, विकेट कीपिंग भी इस बार साधारण नजर आई, ये रन काफी महंगे साबित हो सकते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 43, 7 विकेटों के नुकसान पर। मेरा अपना मानना है कि एक अच्छा टोटल बना लिया है। जी बिल्कुल, सुबह से यही तो चर्चा हो रही है कि 4 ओवर में 40 या फिर उससे ज्यादा स्कोर बनता है तो चेज करना उतना आसान नहीं है। अब बायत के बल्लेबाज के पास स्ट्राइक, मनीष जो नंबर 6 पर आए थे किसी भी गेंद का सामना नहीं किया है।
मिस टाइम शॉट, टॉप एज लगा है, गेंदबाज खुद गेंद के नीचे और ये पांचवा विकेट इस ओवर में झटकते हुए हिमांशु पाटिल। बड़ा ही मिक्स ओवर रहा है, 5 विकेट्स भी चटकाए लेकिन काफी अतिरिक्त रन भी खर्च किए, एक छक्का भी लगा और कुल मिलाकर रन बने हैं 43। 44 रनों का टारगेट स्वर्गीय परशुराम टावरे ट्रॉफी 2021 के फाइनल में पहुंचने के लिए RD 440 ओली टीम के सामने। बिल्कुल 5 विकेटें लिए, हालांकि 5 विकेटों का कीर्तिमान कई गेंदबाजों के पास है, लेकिन उमेश तरे जो इस वक्त सुरेश इंटरप्राइजेस में खेल रहे हैं, ये सिर्फ टेनिस दुनिया के नहीं, लेदर दुनिया में भी ये कारनामा किसी ने नहीं किया है। भले उन्होंने सिटी इमर्जिंग में किया, 6 गेंदों में 6 विकेट। ना टेनिस दुनिया में ये कारनामा किसी ने किया है, ना लेदर दुनिया में ये कारनामा किया है किसी। तो ठीक 11 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है फाइनल में पहुंचने के लिए RD 440 ओली टीम के सामने। सुरेश इंटरप्राइजेस पाए टीम की पारी समाप्त हुई है, 8 विकेटों के नुकसान पर 43 रन उन्होंने बनाए हैं। एक अच्छा टारगेट सेट किया गया है, अच्छे मैच की उम्मीद है यहाँ पर मौजूद तमाम दर्शकों को, साथ में जो दर्शक हमारे साथ ऑनलाइन जुड़े हुए हैं उन सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत। और यहाँ पर वक्त हो रहा है कमेंट्री में परिवर्तन का। मेरी जगह लेने के लिए अब तैयार होते हुए वॉइस ऑफ टिटवाला हमारे साथी कमेंटेटर मनोज कारवे। आप देख रहे हैं लेट परशुराम टावरे ट्रॉफी 1998 में इसकी शुरुआत हुई थी, जब मात्र एक बड़ा इवेंट रहता था चैलेंज का, लेजेंड ऑफ भिवंडी विलासार का। पहला ईयर इसका डबल विकेट में रहा, उसके बाद टूर्नामेंट की शक्ल रही। आखिरी जो टूर्नामेंट इनका हुआ था 5 दिसंबर, उस दिन बारिश हुई थी मेरे ख्याल से, और वो 8 दिसंबर को खेला गया था 2018 में, जिसके ज्वाइंट विनर महेंद्र स्पोर्ट और धनेश थे। यस, तो ये जो कारवे सर आप भी इसका पार्ट बन गए हैं, ये जो एक दिन का धमाका है जो लोगों को 365 दिन याद रहता है, कैसा फील किया अभी तक आपने? भावे सर, खूप छान वाटतंय। सकाळी सुद्धा मी उल्लेख केला, दुपारच्या सत्रात सुद्धा म्हणालो की खूप आनंद झाला या स्पर्धेचा घटक झाल्यानंतर, कारण तब्बल 25वा वर्ष सिल्वर ज्युबली जी स्पर्धा सादर करते, पेश करते, नक्कीच इतकं मोठं आव्हान पेलणं फार सोपं नसतं। नक्कीच मी हॅट्स अप करतोय मिस्टर प्रल्हादजी मुत्राम भोईर साहेबांना, तसेच त्याच्या सोबतीला राजेंद्र पाटील जे संयोजक आहेत, आयोजक आहेत या टुर्नामेंटचे, ज्या टुर्नामेंटने प्रेक्षक तब्बल 25 वर्ष सक्सेसफुली कार्य केलं आणि नावाचा जो ठसा उमटलेला होता आधीच्या काळामध्ये, ते नाव तर अजरामर झालंय। स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे साहेबांचं ते नाव पुढे अजून घेऊन गेलं आणि ते नाव आपण तब्बल ह्या मैदानावरती 25 वर्ष गाजताना सुद्धा पाहतो या क्रिकेटच्या माध्यमातून। त्यांचं कार्य तर फार मोठं आहे, जे सांगता सांगता कदाचित हे वर्ष संपून जाईल। इतकी जबरदस्त टूर्नामेंट इथे मी अनुभवली आणि मला खूप आनंद झाला। सबसे बड़ी बात है कि 1998 को डबल विकेट से इसकी शुरुआत हुई थी, और कारवे सर, राजेंद्र पाटिल और सिद्दीक भाभे, ये 2 ऐसे लोग हैं जो 1998 से लेकर तो 2023 तक शेलार वालों के प्रहलाद भोईर और शेलार पंचायत और दीनू और पावर शेलार जय बजरंग स्पोर्ट्स, ये तमाम लोगों के हम लोग थैंक्स कहेंगे कि 1998 से लेकर 2023 में ये कप है। और 2 व्यक्ति इधर जरूर हैं, एक तो है एवन हमारे राजेंद्र पाटिल और मैं। जसं आपण म्हणू शकतो की एक मोठं शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न सलग 25 वर्ष सक्सेसफुली पार करतायत, सक्सेस करतायत हे सर्व संयोजक, आयोजक आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळ, आणि त्यांना चांगली सोबत लाभते या शेलार गावाची सुद्धा, ग्रामस्थांची सुद्धा। सर्वांचे नक्कीच आपण या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करू। सेकंड लास्ट मॅच आहे टुर्नामेंटची, सकाळी सुरू झाली स्पर्धा आणि पाहता पाहता शेवट या स्पर्धेचा होण्यासाठी काही क्षण बाकी आहेत। कसा वेळ निघून गेला समजलं नाही, इतकं एन्जॉय केलं। देखिए, दोनों टीमें सहयोग करें, अगर आप सहयोग करेंगे तो फाइनल मुकाबला 5 ओवर का रहेगा, इसलिए समय में हमें कोऑपरेट करें। तर जिंकण्यासाठी RD 440 ला 4 पाहिजेत। क्या बात है, निल्सन आकडा आलाय 440, टीम रिक्वायर्ड 44 रन्स
इन 24 डिलिव्हरीज. प्रत्येक आकड्यामध्ये अजय सर चौकार दिसतोय. चौकार आहे ते सुरुवात होणार नाही ना असं डाऊट येतोय, कारण स्ट्राईकला आहे बिलाल शेख, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज विजेंद्र. विजय ते खेचून आणेल का की गोलंदाज पहिल्याच षटकामध्ये धक्का देणार, कारण धक्का देणारच गोलंदाज आहे उमेश तरे, ज्याने रेकॉर्ड्स केलेत. आपण नुकतंच म्हणाला भावे सर की 7 चेंडूमध्ये 6 विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज उमेश तरे ऑन स्ट्रायकिंग बॉलिंग मार्क. तर टाळ्यांच्या गजरामध्ये या धावांचा पाठलाग आपण बघूया. ऑल दी बेस्ट फॉर द बोथ टीम्स. कोलटप्प्याचा चेंडू हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केलाय, पोझिशन मध्ये आला होता, मिड विकेट झोन मध्ये कव्हर करेपर्यंत सिंगलची प्राप्ती. एका धावाने कॉन्फिडेंट फटका होता भावे सर. फलंदाज बिलाल शेखचा, यालाच म्हणतात गुड बॅट्समन. यस, इज द किंग ऑफ भिवंडी क्रिकेट. इनके नाम जो रिकॉर्ड है, देखिए रिकॉर्ड बनते टूटने के लिए. एक सत्र में 6 अर्धशतक लगाए थे BC4 सिटी क्रिकेट में बिलाल शेख ने. भिवंडी ही क्रिकेटची पंढरी तर आहेच, परंतु अनेक रेकॉर्ड्स ह्या नगरीमध्ये निर्माण झाले, रेकॉर्ड ब्रेक सुद्धा होत आहेत. इतके जबरदस्त क्वालिटी क्रिकेटर निर्माण होत आहेत भिवंडी परिसरात. त्याचं कारण म्हणजे अनेक दिग्गजांनी, जुन्या कार्यकर्त्यांनी चांगलं पाठबळ दिलं. जसं आपण नेहमी विलास साहेबांचं नाव घेत असता, विलासजी पाटील, आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू आहे, ह्या व्यक्तिमत्वाने सुद्धा जबरदस्त हातभार लगावला होता ह्या नगरीसाठी. अनेक विकासाच्या गोष्टी सुद्धा साध्य केल्या होत्या, पूर्ण केल्या होत्या. पुन्हा एकदा खोलटप्प्याचा मारा करतो, लागोबाची 2 खोलट्याची डोरी डायरेक्टेड लाऊड अपील रन आउटच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय संघाला. RD 0. बहुत बड़ी विकेट. वो जो कहते हैं ना, बड़ी मछली जाल में फंस गई है. और बिलाल शेख के जल्दी आउट होने के बाद खुशी देखी वहां पर, क्या गेंद की थी वहां पर उमेश तरे ने. बहुत खूबसूरत गेंद थी. पूर्णपणे जागाच देत नाही फलंदाजाला, पूर्णपणे जखडून ठेवलं होतं, डांबून ठेवलं होतं आणि काय जबरदस्त फास्ट फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. चातुर्य बघा सर्वांचं, आणि सांघिक यश प्राप्त केलं या ठिकाणी. रनआउटच्या माध्यमातून बिलाल शेख परततोय एकदम शांत, नाराज होऊन. आपला परतीचा प्रवास बघा त्याचा संत गतीने, हलक्या पावलाने चाललाय पॅव्हिलियन मध्ये. मोठा धक्का. अमर कोहली ने इस वक्त सुरेश इंटरप्राइजेस को हार्दिक शुभकामनाएं दी हैं. और शाम स्वानी में हमसे जुड़ते हुए माजी सरपंच भी रह चुके हैं और विद्यमान सदस्य हैं, एडवोकेट हैं, सिद्धार्थ भोयर साहब का आगमन हो चुका है. आपका हार्दिक स्वागत है, वेलकम. आणि मैदानामध्ये इनॅट 3 आपण नेहमीच म्हणत असतो की जिनको मन होता है देख वो गैसुद्दीन शेख, देख जरा देख. यस, गैसुद्दीन शेख भिवंडी के एबी डिविलियर्स. देखिए, हर खिलाड़ी का अपना एक बड़ा रिकॉर्ड है. इनके नाम बाली ट्रॉफी 2017 में, एक बाली ट्रॉफी में 226 रन, 14 विकेट और 7 कैचेस. एक धाव असताना एक गडी गारद झाला. 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, आणि हा सेमी फायनलचा मुकाबला आहे. आमचे मान्यवर सुद्धा येत आहेत आमच्या व्यासपीठावर, VIP डायस वर. ऑनलाईन प्रेक्षकांसाठी सांगतो की RD 440 वर्सेस इस वक्त हमारे बीच में जिला परिषद सदस्य माननीय श्री अरुण भोयर साहब का आगमन हो चुका है. हम आपका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. सुस्वागतम अरुण भोयर साहब, जिला परिषद सदस्य हमसे जुड़ते हुए. और सम्मानीय महादेव भोयर साहब भी जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है. अरुण भोयर साहब को बहुत देर के बाद देखा है, लेकिन वो जो कहते हैं ना, एंट्री लेट है लेकिन ग्रेट है. आप आए बाहर है, खुशियां दोगुनी हो गई, महफिल सवर गई, सज गई चांद, आपके आने से जरूर यहाँ पे महफिल सवर गई. अरुण भोयर साहब, वेलकम. बिलाल शेख के आउट होने के बाद नए बैट्समैन गैसुद्दीन आए और देखना है कि अब क्या रणनीति रहती है. देखिए, उमेश तरे ने जैसी शुरुआत चाहिए, भले से रनआउट जब होता है बैट्समैन, जब रनों का दबाव होता है. अजून एक लाजबाब चेंडू, तिसरा चेंडू सुद्धा खोलट टप्प्याचा. काय लाईन आणि लेंथ मेंटेन केली, अचूक टप्पा इम्पॅक्ट करतोय. याला म्हणतात उत्कृष्ट गोलंदाज, म्हणून तर त्याचं नाव आहे. 6 चेंडूंमध्ये 6 विकेट्स प्राप्त करणारा गोलंदाज उमेश तरे. कमाल की बॉलिंग कर रहे हैं, मानो कोई क्वाइन रखा है जिसको हिट कर रहे हैं.
असंच वाटतं भावेश सर की एक मार्किंग केले त्या ठिकाणी, त्या मार्किंग वरतीच चेंडू बरोबर इम्पॅक्ट करतोय. हा थोडासा अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न स्वैर मारा होतोय. आउट ऑफ द क्रीज फॉर द वाईड. अवांतर धावेने धावसंख्या एकनी फक्त फुलत असताना 2 धावसंख्या पाहतोय आपण RD 4440 या संघाची. आने वाले बैट्समैनों में लॉइन अप मानकोली, दीपेश माली का आना बाकी है. हालांकि लंबा बैटिंग लाइनअप है. अगदी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेला संघ आहे RD 4440. तितकंच चांगलं फाईट सुद्धा दिलं या ठिकाणी सुरेश एंटरप्राइजेस संघाने. रिव्हर्सचा पवित्रा, परंतु शेवटच्या क्षणाला स्वतःला थांबवलं, ब्रेक लगावला आणि पवित्रा चेंज केला, स्टान्स बदलला. कारण अचूक मारा करतो उमेश तरे पाहतोय की फलंदाज एक्झॅक्टली शफलिंग कशी करतोय. सिंगलची प्राप्ती आणि धावसंख्या 3. देखिए सर, ये मैच भी ऐसा लगता है कि बहुत फोटो फिनिश जाएगा. जिस तरह से उमेश तरे ने भी कमर कस ली है और जिस तरह से गेंदों में वो परिवर्तन कर रहे हैं. आप धीमी गेंद कर रहे हैं, लेकिन आप कहाँ कर रहे हैं ये भी इंपॉर्टेंट है. दोन्ही बाजूनी क्वालिटी क्रिकेट होतंय भावेश सर. दोन्ही बाजूनी नेक टू नेक मॅच चालू आहे मैदानामध्ये. राऊंड विकेट या वेळेला लास्टेड ऑन पाहतो, चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली लॉंग ऑन झेल सोडलाय. संधी होती, संधीचं सोनं केलं नाहीये. नक्कीच या ठिकाणी निराशा पसरली आहे पुढे संघामध्ये. मनीष त्या ठिकाणी होता. ये वही मोनिस है जिन्होंने सबसे अच्छा कैच इस स्पर्धा का पकड़ा है. ये क्रिकेट है, कभी सुबह तो कभी शाम. अब उन्होंने सर पे हाथ रखा. वो जो कहते हैं ना कि सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है. जरूर जरूर यालाच तर क्रिकेट म्हणतात प्रेक्षक, की ज्या फिल्डरने, ज्या खेळाडूने उत्कृष्ट झेल टिपला होता या टुर्नामेंटचा, आजच्या दिवसाचा तो क्रिकेटर सुद्धा या ठिकाणी हा सोपा झेल सोडू शकतो. जसं नेहमीच म्हणतो आपण की कधी कधी खराब चेंडूती सुद्धा विकेटची प्राप्ती होते. म्हणून कधी कधी चांगला खेळाडू सुद्धा, चांगला फिल्डर सुद्धा सोपा झेल सोडू शकतो. हे क्रिकेट दाखवत असताना या मैदानावर बाहेर निघाला होता ऑफस्टिकच्या बाहेर, परंतु पुन्हा एकदा खोलट टप्प्याचा मारा. ऑफस्टिकला यॉर्कर लगत चेंडू टाकतोय बुमरा स्टाईलने गोलंदाज उमेश तरे. तरेचे चेंडू टाकून त्यांनी षटक समाप्त केलंय. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या 4. धावसंख्या 4 आहे टोटल. एक गडी बाद झालाय लक्ष्य 44 असताना. Great bowling. 4440. It has been a great overturn from Umesh Tare in a mandatory power play. Consider only 4 runs and one batsman Bilal Sheikh gets run out. अभी देखिए 3 ओवर बचे और 3 ओवर में 13.33 का आस्किंग रन रेट है. और देखिए आपके पास कपिल केन है, आपके पास बॉलिंग लाइन भी बहुत अच्छी है. और देखना है कि दूसरा ओवर लेकर मेरे ख्याल से कारबारी को लगा दिया गया है. सागर कारबारी. हम हमारे बीच माननीय श्री दशरथ भोई साहब का आगमन हो चुका है, जिनकी धर्मपत्नी शेलार की उप सरपंच हैं. आपका हम हार्दिक स्वागत करते हैं. देखिए ये एक दिन का जो एंजॉय रहता है ना शेलार वालों के लिए और भिवंडी वालों के लिए, वो फुल एंटरटेनमेंट रहता है. तर दुसऱ्या षटकासाठी सागर कारभारी सज्ज झालाय. धावसंख्या 4. अजून धावांची गरज आहे, ती म्हणजे 40 तब्बल 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी हा सेमीफायनलचा मुकाबला. दोन्ही पण संघ आपला सर्वोत्कृष्ट खेळ सादर करतायत. समय में कॉपरेट करें प्लीज, क्योंकि दोनों टीमों में से एक को फाइनल में पहुंचने का है. और अगर आप समय में कॉपरेट करेंगे तो फाइनल 5 ओवर का हो जाएगा. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर बसावं, आत बसू नका. डिस्टर्बन्स येत आहे. तुमची आम्हाला गरज आहे, परंतु तुमचं सहकार्य सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे. राऊंड विकेट कुदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला स्पर्श करून जातोय. बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होते बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट कडे. सिंगलसाठी सिंगलने या ठिकाणी धावा येत आहेत. मोठे फटके मारू देते. त्याचं कारण भावे सर अचूक लाईन अँड लेनची गोलंदाजी होते. अचूक मारा, खोलट टप्प्याचा मारा केला जातोय गोलंदाजांकडून. देखिए सर, एक बात से तो मैं थोड़ा अचंभित हूँ कि गैसुद्दीन नो डाउट एट ऑल बहुत बड़े बैट्समैन है. हालांकि श्याम चौधरी के तौर पे रॉक ऑफ टेमगर, उनके पास एक बाएं हाथ का इनफॉर्म बैट्समैन था जिसको वो ऊपर भेज सकते थे. कधी कधी स्ट्रॅटेजी आपण बदलत असतो, बॅटिंग लाईनअप बदलत असतो त्या वेळेनुसार, त्या सिच्युएशन नुसार. सिंगल आली आहे.
आवाज देत आहेत डगआउट मधून. यस, सामने थर्ड मैन बाउंड्री पे हमारे कुछ लाडले प्रेक्षक बैठे हैं, तमाशाई. आप लोगों से थोड़ा सा रिक्वेस्ट है कि दीवार को टच होके बैठे, दीवार को टच होके बैठे और पर्दे को छोड़िए, पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ. सागर चेंडू सोडून देतोय. लेफ्ट हॅलॉन. ज्युनियर खेळाडूला एक आपण बढती देत असतो भावे सर, वर पाठवायचं असतं कारण त्याने जेणेकरून त्याचाही कॉन्फिडन्स वाढत असतं आणि नियमानुसार सुद्धा ते करावं लागतं. तेच कारण या ठिकाणी आपण होताना पाहतोय. धावसंख्या 7, 7 ऑन द बोर्ड. धावांचा पाठलाग सुरू आहे. यावेळेला स्वीपकाराचा प्रयत्न होता, स्लॉग स्वीपकाराचा प्रयत्न होता, तो प्रयत्न सुद्धा या ठिकाणी होत नाहीये. याचं कारण म्हणजे अचूक मारा. कधी कधी गतीमध्ये परिवर्तन करणं फार महत्वाचं असतं, तो केला जातोय सागर कारभारीकडून करून सुद्धा. जसं उमेश तरेने केलं होतं, चेंज ऑफ पेस, अचूक टप्पा, खोलट टप्प्याचा मारा, तसंच या ठिकाणी पावलाती पाऊल ठेवून सागर कारभारी सुद्धा धावांवरती रोख लगावतोय आणि फक्त सिंगलने धावसंख्या पुढे जात असताना 8 वर. देखिए, किसी और विकेट पे अर्धशतक बनाना और यहाँ पे 15 रन बनाना बराबर है. तसंच चित्र पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये काय दडलंय अजून सांगू शकत नाहीये, परंतु हळूहळू हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. लकी 4, मिसफिल्डिंग झालं. 4 रन्स. मस्तक पे दस्तक, टिप्पा खाने के बाद बिल्कुल वो जो कहते हैं ना, कान के पास से झिंग झिंग झिंगाट का गाना सुनाती हुई पहुंची बाउंड्री के बाहर. 4 रन. कानात काहीतरी सांगून गेला चेंडू तो की सावध राहा, या सामन्यामध्ये पुढे काहीतरी भयानक घडणार आहे. ही वादळापुराची शांतता वाटते आपल्याला, असं जणू काय त्या चेंडूने त्या फिल्डच्या कानात सांगितलं. आणि धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 12 वर. अभी भी मैं कहता हूं कि रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है. माना कि श्याम चौधरी का आना बाकी है, दीपेश माली का आना बाकी है. यही कारण है कि डगआउट में सन्नाटा लग रहा है. म्हणजेच तुम्हाला शोले मधलं ते सन्नाट्याचा डायलॉग मारायचा का सर? इतना सन्नाटा क्यों है भाई? तुमच्या आवाजात तो छान वाटतो डायलॉग सर, एकदा होऊन जाऊ द्या. एके हंगल. 12 रन्स ऑन द बोर्ड. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. चेंडू हवाने जातोय, हवाई सफर करतोय, काऊ कोणाच्या वरून घणाघाती प्रहार, षटकार. जब बल्ले से निकली उस पे मोड़ थी 6 रनों की. गैसुद्दीन ने भी कहा कि सब बंदी चल गई, रन बंदी नहीं चलेंगी. म्हणून तर म्हणाला होतो सर की वादळापूर्वीची शांतता होती आणि ती शांतता भंग केली आहे. गैसुद्दीन शेखने षटकार लगावून चौकारा पाठोपाठ आणि धावसंख्येत जाऊन पोहोचवली आहे 18 वर. 18 ऑन द बोर्ड. लक्ष्य 44 धावांचं, 44 धावांचं जिंकण्यासाठी. आणि षटक सुरू आहे दुसरं सागर कारभारीचं. आक्रमण सुरू केलं, गेअर बदलले, मान्यवरांचं आगमन झालं, अनेक उत्साह निर्माण झाला खेळाडूंमध्ये, एनर्जी प्राप्त करून दिली अरुण भोईर साहेबांनी. तसेच नवनाथजी भोईर साहेब सुद्धा आलेले आहेत आपल्या व्यासपीठावर. सरपंच साहेब सुद्धा आलेले आहेत. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका, वाईड इज लॉंग ऑफ कव्हर करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक होऊ शकतो का नाही. लाऊड अपील केली कारण वाईट थ्रो होता, थोडस उंच उडी मारावी लागली विकेट कीपरला. आणि दरम्यान 2 धावा सक्सेसफुली पूर्ण होत असताना मैदानावर रन के लिए हिरन बन गए वहां पे गैसुद्दीन शेख. 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं 20, विकेट गिरा है 1. 2 ओवर में 24 चाहिए. नेट टू नेट फाइट चलती हुई, कट टू कट मैच चलता हुआ, और कौन टकराएगा पायनियर से, आइए सुनते हैं. बहुत ही मधुर आवाज है, बोलने का अंदाज भी बहुत अच्छा है. वाड़ा और उसके परिसर में अपनी आवाज की उन्होंने धूम मचाई है. वह है हमारे निखिल वाकले. तो आपके साथ रहेंगे निखिल वाकले अगले 2 ओवर तक. कौन बनेगा विजेता?
धन्यवाद भावे सर. तर जिल्हा परिषद सदस्य ठाणे अरुणजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय महादेव भोईर साहेब, SEO शारदा विद्यालय शेलार, त्यांच्या समवेत ॲडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोईर साहेब, माजी सरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत शेलार, तदनंतर माजी उपसरपंच आदरणीय दिनेशजी भोईर साहेब ग्रामपंचायत शेलार, सन्माननीय दशरथजी भोईर साहेब उपसरपंच, त्यांच्या सध्या ज्या सहचारिणी त्यांच्या पत्नी जोशना दशरथ भोईर ज्या सध्या विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत शेलारच्या आहेत. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. जाऊयात टायटल फाईट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मेगा ग्रँड फायनल मध्ये पायोनियर स्पोर्ट्स भिवंडीच्या विपक्षामध्ये खेळण्याकरता कोणता संघ जाईल याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. परंतु दी लसित मलिंग ऑफ भिवंडी क्रिकेट म्हणून ज्याची एक वेगळी ओळख आहे, गोरसईचा कोहिनूर हिरा कपिल केने मैदानाच्या आतमध्ये गोल्डन आर्म म्हणून एक वेगळ्या दर्जाची गोलंदाजी सातत्याने करणारा हा गोलंदाज. पहिलाच बॉल आल्या आल्या उडवलंय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. मिस्टर विजेंदर बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन. विकेट नंबर 2 मैदानातून परतीच्या प्रवासाला. एकंदरीत 11 चेंडूंमध्ये 24 धावा आणि हेच समीकरण निश्चित रूपानं आता सोडवावं लागणार आहे RD 4440 ओळी या संघाला. आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील फॅन क्लब टीम आपण मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना पाहतोय. त्यांच्या विपक्षामध्ये एकंदरीत सुरेश एंटरप्राइजेस पाये हा संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना मनोज सर आपण पाहतो की द्वापार युगात देव आणि दानवांचा संघर्ष झाला. पूर्ण समुद्र मंथन झालं आणि तदनंतर मग 14व रत्न अमृत जे बाहेर आलं. आता क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतो की प्रेक्षक राजा क्रिकेट रूपी अमृताचं प्राशन या मैदानातून देखील करताना आपण पाहतोय. कारण क्रिकेट हा एक धर्म झालाय. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की अनोळख्यांशी अगदी अगणित मैत्री सहजतेनं आपण कमावून जातो आणि मग एक वेगळा प्रवास प्रत्येक व्यक्तिमत्वाचा सुरू होतो. जाऊयात मैदानात. कपिल केने पुन्हा एकदा सज्ज. चेंडू क्रमांक 2 घेऊन समोर आपण पाहतोय गॅसुद्दीन शेखनं सेन्सिबली बॉलला पंच केलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मध्ये एकच धाव मिळेल आणि याच एका धावसंख्येनं धावांची गती जर आपण पाहाल तर गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती पुरवतात की 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयासाठी टार्गेट साईड आहे 44 धावसंख्येचं आणि आता अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 23 धावसंख्या 2.3 ची सरासरी प्रत्येक चेंडू गणिक राखायची आहे. परंतु हे दमट वातावरण आणि त्याचा होणारा प्रभाव, चेंडूच्या रबरवर त्याचा होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टींचा विचार आणि त्यातच MRIचा बॉल, या सगळ्या गोष्टींचा विचार आता फलंदाजांना करावा लागणार आहे. कारण सूर्यदेवता देखील हळूहळू आपली रजा घेते. डेफिनेटली आपण पाहतो एक संघर्षात्मक जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. कपिल पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल शॉर्ट टर्म क्रिकेटला सरळ विरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून हा फटका सरळ निघून जाईल श्याम चौधरीच्या बॅट मधून. एक दर्जेदार षटकार. कम ऑन डीजे. या षटकारानं धावफलक जाऊन ठेवलंय 27 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. यात 27 धावा. आता विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती तब्बल सन्माननीय सरपंच महोदय ग्रामपंचायत शेलार आदरणीय किरणजी चन्ने साहेब त्यांच्या समवेत आदरणीय मनोजदादा भोईर यांचं देखील शुभ आगमन होत आहे. धन्यवाद. संख्या गरजेची आहे विजयाकरता ती अजूनही 17 धावा 9 चेंडू मध्ये मॅचचे फासे पलटवले. कारण ज्यावेळी गॅसुद्दीन शेखला कानमंत्र देण्याकरता दीपेश माळी किंवा बिलाल शेख सरसावत होते त्यावेळी हात श्याम चौधरी काहीतरी कानमंत्र बिलाल शेखच्या कानात देखील सांगत होता. परंतु आता त्याला ठाऊक होता हात खुले करण्याची गरज आहे
RD444 संघाची डगमगलेली महासागरातली जी नाव आहे ती पूर्णतः किनाऱ्यावर सारण्याची जबाबदारी या श्याम चौधरीनं आपल्या खांद्यावर स्वीकारली आणि आता खऱ्या अर्थानं त्यानं गिअर देखील बॅटिंग मधला चेंज केलाय. धावसंख्या 27 या आकड्यावर आहे. आठवण झाली एका बहारदार व्यक्तिमत्वाची, स्वर्गीय धर्मवीर आनंदगे साहेब. 27 जानेवारी कोण विसरेल या व्यक्तिमत्वाला. साहेबांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक आदरांजली. हा चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडूनं तत्परता दाखवली आहे. पायचीत मी तर म्हणेन की पायावर चेंडूनं आघात केला आणि तदनंतर चेंडू सरकलाय तो. यस, आदरणीय किरणदादा चन्ने, एक प्रखर व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं शांत, संयमी, सुस्वभावी, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटनाचा सोहळा सकाळी पार पडला. तर येस, बॉडी बिल्डर मनोजदादा भोईर. मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेटरला पण हातात बॅट घेऊन दाखवावं लागतं की मी क्रिकेटर आहे. त्यानंतर कबड्डीपटूला देखील मैदानात जावं लागतं, परंतु बॉडी बिल्डरला सांगायची गरज नसते, त्याची शरीरयष्टी सगळं काही सांगून जाते. तदनंतर माजी उपसरपंच सन्माननीय दिनेशदादा भोईर, आपलं सहर्ष स्वागत. येस, जाऊयात मॅचकडे. शेवटचं तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झालाय, पुन्हा चेंडू आदळला देहयष्टीवर आणि तदनंतर गॅसुद्दीननं एक धाव घेणं पसंत केलंय. थांबणं पसंत नाही, कारण द पोएम ऑफ लामांच्या तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला पळता येत नसेल तर तुम्ही चालत निघा, चालता येत नसेल तर फरफटत निघा, परंतु थांबू नका. आणि तेच पसंत केलं बिलाल शेखनं शेवटच्या क्षणी. धावसंख्या 29 या आकड्यावर आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 15 धावसंख्येची गरज आहे. फुल हाय व्होल्टेज मुकाबला चालू आहे मनोज सर, कारण 7-15 हा 10x बॉल किंवा निवियाच्या बॉलवर जितका सोपा सामना वाटतो, आता बॉल MRIचा आहे आणि त्यावर 7-15 हे समीकरण फार अवघड आहे. RD444 हा येस डेफिनेटली संघर्षाची लढाई सध्या मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल अगदी परेश महाजन सर आमचं लक्ष वेधून घेत आहेत. हा बॉल एक्स्ट्रा स्वरूपात घोषित केला गेलाय. धावांची गती एका अंकाच्या मदतीनं वाढून जाऊन पोहोचेल 30 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. प्रथम पारितोषिकाचं जे क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आदरणीय वॉट अ शॉट, हात खुले केले, सरळ फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा षटकार या धावसंख्येला मिळेल आकार. धावा जाऊन पोहोचतायत तब्बल 36. वॉट अ बॅटिंग श्याम चौधरी, तुफान फटकेबाजी. मी तर म्हणेन की काटाकीर, जबरदस्त तुफानी फटकेबाजीचं प्रदर्शन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि समीकरण फार सोपं केलंय. 6 चेंडूंमध्ये 8 धावा कमवायच्या आहेत. असं म्हणतात की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्हाला बेसिक पाळता आले पाहिजेत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही जेवढं ताकदीनं क्रिकेट खेळाल त्यापेक्षा तुम्हाला बुद्धीनं क्रिकेट खेळता आलं पाहिजे. आणि श्याम चौधरीनं बुद्धी चालवली. मला तर वाटतं की दीपेश माळी आणि त्या संघाचा कर्णधार डेफिनेटली ज्या पद्धतीनं मास्टर माइंड नीती त्यांनी अवलंबली मनोज सर, कारण त्यांना ठाऊक होतं हे मैदान कोणाला पूरक आहे तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला. वारंवार अनेक फलंदाज स्विच हिट ट्राय करत होते कारण ते क्षेत्र फार जवळ बाउंड्री असणारी आहे. तर त्याच षटकारानं धावसंख्या तब्बल नेऊन ठेवली आहे ती 36 या आकड्यावर. 2 षटकार या मॅचला पूर्णतः बदलून टाकलंय अक्षरशः श्याम चौधरीच्या या फटकेबाजीनं. डेफिनेटली गुड क्रिकेट, गुड माइंडसेट बाय टीम RD444 होळी संघ. धावसंख्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. टीम पायोनियर स्पोर्ट्स भिवंडी बी रेडी. सन्माननीय अल्ताफ बाली अँड फॅन क्लब टीम, ज्यांच्या समवेत त्यांच्या विपक्षामध्ये खेळण्याकरता कोणता संघ जाईल अजूनही बाजी पलटलेली नाहीये. अजूनही दोन्ही संघांना तितकीच संधी आहे. सुपर हिरो कोण ठरणार, कारण मित्रांनो रिस्क है तो इश्क है, हर्षद मेहताच्या सिरीज मधला डायलॉग आहे की जर रिस्क घेतली तर काहीतरी होऊ शकतं. आणि ज्यांनी ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केला त्यांनी इतिहास घडवला. तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता टीम सुरेश एंटरप्राइजेस पाय संघाला देखील करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर करण कदम, या आधीच्या मॅचचा सुपर हिरो, डावखुऱ्या हाताचा हा अप्रतिम गोलंदाजी करणारा दर्जेदार गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या विपक्षात गॅसुद्दीन शेख, मी तर म्हणेन की भिवंडी क्रिकेट मधल्या अगदी मोठ्या तालमीतला खेळाडू, ज्याच्या नावावर असंख्य अर्धशतकं त्यानं मातब्बर फलंदाजीतनं कमवली आहेत. त्याला देखील आता आव्हान असणार आहे करण कदमचं, कारण दोंडावडवलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं हिंदू हृदय सम्राट चषक 2021 मध्ये याच करणनं कारनामा केला होता ग्रामीण क्रिकेटच्या पटलावर. परंतु आता सिटी क्रिकेटची गणित त्याला सोडवायची आहे. डेफिनेटली पुन्हा एकदा सज्ज. यस, करण कदम शेवटचे 6 बॉल विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. थोडेसे कॅल्क्युलेशन्स मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणात फेरबदल करताना पहिला बॉल लेफ्ट मोदी विकेटनं समोर गॅसुद्दीन शेख.
मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. मी म्हणालो की याच करण कदम मध्ये ती क्षमता आहे गॅसुद्दीन शेखला थांबवण्याची, आणि तेच चलत चित्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. शेवटचे 5 बॉल विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. हेच टेनिस क्रिकेट मित्रांनो. काटेरी मुकुट का म्हटलं जातं टेनिस क्रिकेटला? कारण दोस्तों ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. कधी बदलेल हे या पटलावरचा डाव हे सांगता येणं अवघड आहे. दुसरा बॉल, हा बॉल उडवलाय स्क्वेअर लेगला आणि विकेट. गॅसुद्दीन शेख नावाचं जे घोंगावणारं वादळ होतं या मैदानातलं, त्याला परतीच्या प्रवासाला धाडला. मी म्हणालो करण कदम असा खेळाडू आहे, या मॅचला पूर्णता बदलून टाकण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. बॅट्समन गोज टू दी डग आउट. विकेटचं पतन. विकेट नंबर 3. कम ऑन डीजे. आदरणीय सन्माननीय किरणदादा चन्ने, खरं तर आमच्या वाडा तालुक्यामध्ये देखील या नावाची फार मोठी चर्चा आहे, कारण सामाजिक क्षेत्रात एक वेगळं नैपुण्य प्रस्थापित केलंय. आदरणीय किरणदादा चन्ने सामाजिक क्षेत्र असू द्यात, शैक्षणिक क्षेत्र असू द्यात, सांस्कृतिक जबाबदारी असू द्यात, आर्थिक जबाबदारी असू द्यात, नैतिकता असू द्यात, सगळ्या ठिकाणी तत्परता आहे. आणि त्यामुळेच या पेशानं वकील देखील आहेत. आणि खऱ्या अर्थानं असं आपण म्हणतो की 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस ज्यावेळी राज्यघटना लिहिली गेली, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कसं विसरून चालेल, कारण भारताचा पाया ज्यांनी रचला. तर खऱ्या अर्थानं त्या व्यक्तिमत्वाला देखील एक मानाचा सलाम. ऍडव्होकेट ते देखील पेशानं. आता आपण पाहतोय आदरणीय किरणदादा चन्ने यांच्याकडनं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिका करता मोठी स्पॉन्सरशिप आर्थिक स्वरूपातली 30,000 रुपयांची रोख रक्कम या मंडळाला त्यांनी जी स्पॉन्सर्ड केली आहे, तर एक मानाचा सलाम आदरणीय किरणदादा चन्ने तुम्हाला देखील. आणि तदनंतर आता जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. जे काही चलचित्र चाललंय, एक थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळतोय. एक जुजुबी झुंज मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या 8. परंतु जेव्हा जेव्हा आरडी स्पोर्ट्स 444 ओळी संघ जेव्हा संकटात सापडला, संकटाच्या भोवऱ्यात सापडला, तेव्हा एक सरसेनापती त्याची 2 धारेची तलवार या मैदानात चालून गेलाय, ज्याचं नाव आहे दीपेश माळी, द हार्ट ऑफ मानकोली. ज्यास मैदानाच्या आतमध्ये तो गेलाय, परंतु श्याम चौधरीला विसरून चालणार नाही, कारण याआधी त्यानं जी बहारदारता दाखवली आहे, त्याच्या बॅटनं ज्या पद्धतीने त्याची ताकद त्यानं दाखवली, 2 षटकारांची खेळी त्याच्या बॅटमधून देखील झाली आहे. शेवटचे 4 बॉल विजयाकरता 8 धावसंख्येची गरज. मनोज सर असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला काटा काढायचा आहे तर तुम्हाला काट्याचा वापर करावा लागेल, जेव्हा तुम्हाला काच कापायची आहे तेव्हा तुम्हाला काचेचा किंवा हिऱ्याचा वापर करावा लागेल. तसंच तुमच्या समोर जर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्याला रोखायचं आहे तर तुम्हाला डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वापरावा लागेल. कारण याआधी सकाळच्या सत्रात सिद्दीक भावे सरांनी उल्लेख केला की डावखुऱ्या हाताचा फलंदाजाचा बॉटम स्विंग फार स्ट्रॉंग असतो. त्याचं कारण आहे की देवानं या डावखुऱ्या हाताच्या लोकांना फार जास्त ताकद दिलेली आहे, नॅचरल ताकद. त्याच्या विपक्षात नॅचरल ताकद असणारा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वापरलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज करण कदम पुन्हा एकदा सज्ज होतोय श्याम चौधरीच्या विरोधात. मॅन फ्रॉम चिंबीपाडा मिस्टर करण कदम वन्स अगेन ऑन बॉलिंग मार्क. प्रेशर आणि फक्त प्रेशर. असं म्हणतात की प्रेशर मध्ये बऱ्याच जणांची शिटी वाजते, मग प्रेशर कुकरला देखील आपण पाहिलं. चेंडू वाईड आहे. धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं धावांची गती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 37 धावा. 37. विजयाकरता 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 7 धावसंख्येची गरज आहे. परंतु ज्या पद्धतीने BC4 ची नियमावली आहे, सामना जर टाय झाला तर पुन्हा सुपर ओव्हर या मैदानात पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. वन्स अगेन करण कदम दिशा भरकटतोय, थोडस नियंत्रण गमावलंय. आणि तदनंतर आपण पाहू शकाल की हा बोनस स्वरूपात ही धावसंख्या टीम RD 444 ओळी संघाला मिळते. आदरणीय विनोद दादा पाटील अँड फॅन क्लब टीम, त्यांच्या विपक्षामध्ये सुरेश एंटरप्राइजेस पाये अँड टीम तुम्ही पाहू शकाल. सध्या संघर्ष जो मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. एकंदरीत शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. श्याम चौधरी विपक्षामध्ये करण कदम. वन्स अगेन व्हाईटची हॅट्रिक कंप्लीट केली आहे या गोलंदाजानं. आणि तदनंतर धावसंख्येचा देखील लेखाजोखा बदलतोय पटलावरून. धावांची गती जर आपण पाहिली, 3 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 5. येस, टीम पायोनियर स्पोर्ट्स यानंतर मेगा फायनल साठी, ग्रँड फिनाले साठी सज्जता होईल आपली.
विजय संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये सन्माननीय अल्ताफ बाली सर आणि टीम फॅन क्लब सगळी सज्जता या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसेल. लाईनअप करायचं आहे याची नोंद घ्या. मध्यभागी आपले मान्यवर असतील आणि एक विशेष सोहळा तुम्हाला या प्रांगणातून दिसेल. शेवटचे चला नो टीम मीटिंग प्लीज. पंचांकडनं स्ट्रिक्ट वॉर्निंग आली आहे फॉर टीम सुरेश एंटरप्राइजेस पाये. आपण आपली व्यूह रचना सजवायची आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते 3. विजयाकरता धावांची गरज आहे ती मात्र 5. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कारण पहिला सामना फेरीतला जो आपल्याला पाहायला मिळाला सुपर ओव्हर पाहायला मिळाली ज्यामध्ये पायोनियर स्पोर्ट्स भिवंडी संघाने बाजी मारली. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. खुलवर टप्प्याचा बॉल होता. सरळ पंच केला. पहिली धाव सेन्सिबल एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपली आहे. थोडासा फंबलिंग त्याचा फायदा होईल का? बॅट्समन आउट. सगळ्यात मोठा आदरा दीपेश माळी गोज टू दी डग आउट. विकेटचं बदन. विकेट नंबर 4 मैदानातून परतीच्या प्रवासाला. अक्षय कासार अगदी या खेळाडूची चर्चा देखील जरूर होतीये कारण खूप कमी वयात खूप वेगानं झपाट्यानं पटलावर आला हा खेळाडू. अक्षय कासार गेले 2 चेंडूंमध्ये 4 धावा करायच्या आहेत. सिद्दीक सर थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये एक घमासान. बिल्कुल. अगर पिछले BC4 सीजन की हम बात करते हैं तो पहला गोल्डन 6 लगा था बूम बूम सुभाष ठाकरे ने और गोल्डन बाउंड्री लगाई थी हवा और दवा वाले बैट्समैन सचिन गायकवाड ने. येस शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे विजयाकरता. करण कदम आणि त्याच्या विपक्षात श्याम चौधरी. हा संघर्ष पहिल्या चेंडूपासून सुरू आहे. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार क्रिकेट. गोलंदाज तयार. ही खरी बॅकफुटवर जाणारी बाजू ठरू शकेल. टीम सुरेश एंटरप्राइजेस पाये या संघाचे तब्बल 4 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत सिद्दीक सर. बैकफुटवर एब्सोल्युटली. अगर ये सेमीफाइनल सुरेश पाए ने गवा दिया तो कप्तान जरूर कहेंगे कि वाइड ने गवा दिया. डेफिनेटली. कारण याच एक्स्ट्रा चेंडूंनी बॅकफुटवर धाडलंय सुरेश एंटरप्राइजेस पाये या संघाला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 3 धाव संख्येची गरज आहे. व्हॉट अ मॅच. जबरदस्त अप्रतिम खेळ. गोलंदाज तयार. हा बॉल सरळ उडवलाय वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय. फेक डेंजर एंडला जरी असली तरी देखील 2 धावा सहजतेने कंप्लीट. बिल्कुल. आपने अभी कहा था कि दबाव में अच्छे अच्छों के हाथ पैर फूल जाते हैं. देखिए वो फील्डर 2 माइंड रहे. पहले आगे गए फिर पीछे गए. अब एक गेंद में कितने चाहिए? 1 रन. 2 हैट्रिक में क्या 2 सुपर ओवर एक दिन में? कुछ भी हो सकता है. अब दिल के मरीज हट जाए. ये मैच कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है. आपने अभी भी कहा था कि प्रेशर कुकर पे प्रेशर आता है तो सिट्टी बच जाती है. यहाँ भी सिट्टी गुम हो गई है. यस. 1 बॉल 1 रनची गरज आहे. थ्रिलर. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. की म्हणून तर मी म्हणतो की लाखोच्या संख्येनं लोक लेदर क्रिकेट खेळत असतील परंतु करोडोच्या संख्येनं टेनिस क्रिकेटची देखील खेळाडूंची संख्या आहे. सिद्दीक सर वो जो 2-2 रन दिए थे आप अंदाजा हुआ होगा कि 2 रन हर एक को 2 में जो बदला था वो कितने भारी पड़े. यस. 1 बॉल 1 रनची गरज आहे. 1 धाव फार महत्वपूर्ण आहे सिद्दीक सर. याच एका धाव संख्येनं देखिए मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. याच एका धावेनं व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंच्या लाखो रुपयांचे सामने गमावलेले आहेत सिद्दीक सर. कारण भरपूर संघर्ष झाला एका धावेनं. असं म्हणतात की राजकारणातलं 1 मत आणि क्रिकेट मधली 1 धाव. देखिए 1 लाख रुपए में से आप 1 रुपया निकाल दो तो उसको फिर लाख रुपया आप नहीं कह सकते. येस. मी तेच म्हणालो की राजकारणातलं 1 मत आणि क्रिकेट मधली 1 धाव फार महत्वाची आहे. डेफिनेटली. 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1. ये देखिए पड़ोसी बैट्समैन के बढ़ गए. बैट्समैन को घेर लिया है. आर या पार.
करण कदम, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स। क्या कहा वहां पे देखना है शाम ने, शायद नॉन स्ट्राइकर को बुलाया है, कुछ कहा है उनको। अब देखना है कि ये गेंद का जो सस्पेंस है वो बढ़ गया है। सिली मिड ऑन पॉइंट, शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वायर लेग, करण कदम शाम को, और अगर डायरेक्ट हिट होता तो फिर मैच सुपर ओवर में जाता। बड़ियाल जो जीता वही सिकंदर। कॉन्ग्रेचुलेशन विनोद पाटिल, बारक्या भाई पाटिल एंड बंटी शिल्के एंड ऑल टीम, एंड हार्ड लक सुरेश भाई। देखिए ये सम्मानजनक हार है और इस तरह की हार को बर्दाश्त किया जा सकता है। दोनों टीमें प्लीज, दोनों टीमें वीआईपी डाइस के सामने आए प्लीज, समय कम है हमारे पास। व्यासपीठावर स्थानापन्न झालेले ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अरुणजी भोईर साहेब, शारदा विद्यालय शेलारचे उपाध्यक्ष तथा विशेष कार्यकारी अधिकारी महादेवजी भोईर साहेब, शेलार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ऍडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोईर साहेब, शेलारचे माजी उपसरपंच दिनेशजी भोईर साहेब, तसेच शेलार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्यांच्या धर्मपत्नी आहेत असे दशरथ भोईर, तसेच शेलार ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच किरण